नमस्कार. राज्यात सध्या स्मार्ट मीटरचा विषय गाजत आहे. स्मार्ट मीटरबद्दल अनेक फायदे सांगितले जातात, पण काही गैरसमज सुद्धा पसरले आहेत. त्याच्यातून स्मार्ट मीटरला विरोध करण्याचे काही किरकोळ प्रकारही घडत आहेत. स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरात लावला जाणार आहे. अशा स्थितीत स्मार्ट मीटर म्हणजे नक्की काय, त्याचे काय फायदे आहेत, त्याच्यामुळे खरंच नुकसान होतं का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे वीज तज्ज्ञ आशिष चंदाराणा उपस्थित आहेत. आशिष चंदाराणा यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग या राज्यातल्या वीज विषयक सर्वोच्च संस्थेमध्ये 7 वर्ष ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून ग्राहकांची बाजू मांडलेली आहे. वीज कायद्याचे ते तज्ज्ञ आहेत, ग्राहकांच्या हक्कांचे जाणकार आहेत, सातत्यानं ग्राहकांची बाजू मांडत असतात. याखेरीज MSEB होल्डिंग कंपनीमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथेही ते सातत्यानं ग्राहकांची बाजू मांडत असतात. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया स्मार्ट मीटर म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा ग्राहकांसाठी किती महत्त्व आहे. अशी स्मार्ट मीटर म्हणजे नक्की काय असतं? हे बघा, स्मार्ट मीटर आणि साधा मीटर याच्यातला एक आपण फरक जर सांगायचा जर झाला तर साध्या मीटरचं रीडिंग घेण्यासाठी दर महिन्याला मीटर रीडरला, मीटर वाचकाला ग्राहकाच्या दारापर्यंत जाऊन त्याचं रीडिंग घ्यायचं असतं आणि मग ते रीडिंग महावितरणपर्यंत पोहोचवायचं असतं आणि मग महावितरणचे अधिकारी त्याला कम्प्युटराईज करून ग्राहकांची बिलं जनरेट करतात. परंतु स्मार्ट मीटरमधून ही सगळी प्रक्रिया करायची गरज नाही आहे. स्मार्ट मीटर एकदा बसवलं की त्या ग्राहकाचा नियमित विजेचा वापर हा त्याच्या मीटरमधून नियमित कालावधीमध्ये महावितरणच्या सर्व्हरला ट्रान्सफर होणार आहे. ग्राहकाचा विजेचा वापर कसा आहे ते ट्रान्सफर होणार आहे आणि त्याचं रीडिंग अद्ययावत सिस्टीममध्ये होत जाणार आहे. आणि त्यामुळे ग्राहकाच्या विजेच्या देयकाच्या ज्या तक्रारी चुकीच्या रीडिंगमुळे किंवा अनियमित रीडिंगमुळे उद्भवत होत्या त्या सगळ्या तक्रारीला वाचा बसणं त्याचा अंत होणार असून ग्राहकाला अचूक देयक या माध्यमातून निर्गमित होणार आहे. अशी जी स्मार्ट मीटर हा प्रीपेड आहे का, त्याच्यावरून बराच वाद झालेला आहे. आणि हा एक खूप मोठा गैरसमज समाज माध्यमाच्या माध्यमातून काही लोकांनी पसरवलेला आहे. काही लोकांनी अज्ञानापायी तो पसरवलेला आहे. वास्तविक पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही ग्राहकांना प्रीपेड मीटर लागणार नाही, त्यामुळे त्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि राज्यात आज एक मोठ्या संख्येने स्मार्ट मीटर बसवले आहेत. ते सगळे सुद्धा पोस्टपेडच आहेत. फक्त याच्यामध्ये ग्राहकांचा फायदा एकच होणार आहे की ग्राहकांना अचूक बिल जाणार आहे आणि महावितरणला सुद्धा त्यांचे अचूक देयक निर्गमित करायला सोपं पडणार आहे. आणि आता तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं जर झालं तर आपला जो साधा फोन असतो आणि स्मार्टफोन आहे, तर स्मार्टफोन हा टेक्नॉलॉजिकली साध्या फोनच्या तुलनेत खूप जास्त उपयुक्त आणि उपयोगी आहे. तशाच काही प्रकारचं हे स्मार्ट मीटर आणि साधा मीटर याला आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल. महावितरणच्या सर्व्हरला नियमित रीडिंग जाणार असं तुम्ही सांगितलं, ग्राहकाला समजेल का ते? प्रश्नच नाही. ग्राहकाकडे त्याच्या मोबाईलमध्ये त्याला त्याचा एक ॲप इन्स्टॉल करून घेण्यात येणार आहे. त्याच्या विजेच्या वापराचा कर्व कसा आहे, ग्राफ कसा आहे, म्हणजे एखादा ग्राहक जर बाहेरगावी जात असेल आणि तरी त्याच्या मीटरमधनं कोणी चुकीच्या पद्धतीने वीज वापर करत असेल तर त्याला ते त्याच्या मोबाईलमधून बसता बघता येणार आहे. त्याचप्रमाणे अनेक डिव्हाइसेस असतात. आता उदाहरण जर सांगायचं जर झालं तर ज्या लोकांनी स्मार्ट मीटर लावलं त्याला आपण 6 महिने दिवसाला म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर 15% विजेमध्ये आपण डिस्काउंट देतोय. आणि हे डिस्काउंट जे आहे तर दिवसाच्या काळात सोलर अवर्समध्ये देतो 9 ते 5च्या दरम्यान. तर ह्या डिस्काउंटला कोणाला फायदा घ्यायचा असेल तर त्याला त्याची EV कार चार्जिंगला लावायची आहे तर त्याला त्या कालावधीत लावता येईल, असं त्याला निर्णय घेता येईल. त्याच्यामुळे हे ग्राहकांसाठी निश्चितच फायद्याचं ठरणार आहे. ग्राहकाला दुसरे काही अप्लायन्सेस आहेत, जसं प्रेस आहे, वॉशिंग मशीन आहे, हे कधी आपल्याला आपण जे आपल्या सोयीच्या वेळेनुसार आपण सुरू करू शकतो त्याचा आढावा घेऊन त्याला त्याच्या वापरामध्ये बदल घडवून आणता येणार आहे. राज्यात 50 लाखापेक्षा स्मार्ट मीटर आता बसलेले आहेत, पण काही ठिकाणी तक्रार येतात की स्मार्ट मीटर बसवलं आणि विजेचं बिल वाढलं. वस्तुस्थिती काय आहे त्याच्या बाबतीत? हे बघा, जर स्मार्ट मीटरमध्ये खरंच असं काही असतं तर 50 लाख लोकांच्या तक्रारी असत्या. मुळात काय आहे की मीटर हे सगळेच ओके आणि परफेक्ट नव्हते जुने. आणि मग जेव्हा काही जुने मीटर सदोष होते, त्याच्यामध्ये दोष होता, फॉल्टी होते, तर एक थोड्या का प्रमाणात होईना पण अनेक ठिकाणी कुठे कुठे ते टॅम्पर केले गेलेले होते. आणि आता जेव्हा ह्या ठिकाणी नवीन मीटर लागले तर ज्या ग्राहकांचे मीटर अचूक होते त्यांची तक्रार राहणारच नाही. परंतु काही ठिकाणी जर मीटर
सदोष असेल, फॉल्टी असेल, तर त्या ग्राहकाला बिलामध्ये बदल जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जिथे जर हेतुपुरस्पर मीटरमध्ये टॅम्परिंग केलं गेलेलं असेल तर त्या ठिकाणी निश्चितच देयक जास्त येणार आहे. त्याच्यामुळे तक्रारीची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर ती इतकी निग्लिजिबल टक्केवारी आहे की ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा मीटरचा दोष नसून त्या ग्राहकाला पूर्वी निर्गमित होणारी जी देयकं होती ती चुकीची असल्यामुळे त्याला असं आपल्याला फीडबॅक त्याबद्दल मिळतोय. अशी जी तुम्ही म्हणता की स्मार्ट मीटरचा ग्राहकांना फायदा आहे कारण त्यांना अचूक बिल मिळणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याखेरीज त्यांना त्यांच्या मोबाईलवरती सातत्यानं त्यांच्या घरात किती वीज वापरली जाते हे समजणार आहे आणि त्यामुळे त्यांना विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तरीसुद्धा काही लोक स्मार्ट मीटरला विरोध करत आहेत, तर ते विरोध करणं योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की माझ्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी माझी परवानगी घ्यायला पाहिजे असं काही ग्राहक म्हणतात. ते बरोबर आहे का? तसं परवानगीची गरज आहे हे का? हास्यास्पद आहे. म्हणजे आज आपण शासनाकडनं उधारीमध्ये वीज घेतोय. तुम्ही ज्या वाण्याच्या दुकानात जाऊन नगदी पैसे घेऊन साखर विकत घेता त्याचा काटा तोच ठरवतो ना त्याने कोणता काटा लावायचा. तर त्याचा काटा ग्राहक ठरवणार का की त्यांनी कोणता तराजू लावायचा? प्रश्न हा आहे की तो काटा अचूक असला पाहिजे, हा ग्राहकाचा अधिकार आहे. आणि म्हणून कायद्यात तरतूद आहे की ग्राहकाला जर मीटरच्या गुणवत्तेवर किंवा त्याच्या अचूक मोजमापावर जर काही आक्षेप असेल तर त्याला त्याची तपासणी करून घेता येते. हा ग्राहकाचा अधिकार आहे. परंतु मीटर कोणतं बसवायचं हा ग्राहकाचा अधिकार नाहीये. याबाबत विनाकारण वीज कायदा 2003च्या कलम 47चा दाखला देऊन दिग्भ्रमित करण्यात येते, लोकांना भ्रमित करण्यात येते. वस्तुतः काय आहे, कायद्यामध्ये तरतूद काय आहे की एखाद्या ग्राहकाला जर प्रीपेड मीटर पाहिजे असेल, मला पोस्टपेड नको आणि मला प्रीपेड हवं आहे, तर तसा त्याचा अधिकार आहे की तो अर्ज करून प्रीपेड मागू शकतो, अशी तरतूद कायद्यात आहे. परंतु मीटरच कोणतं बसवायचं हा ग्राहक ठरवेल अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. अशी जी हे स्मार्ट मीटर फक्त महाराष्ट्रात बसवत आहेत की देशात अन्य ठिकाणी पण बसवणं चालू आहे? बघा, देशामधला सगळ्यात प्रगत राज्य असताना सुद्धा दुर्दैवाने याची सुरुवात आपण केलेली नाही आहे. आणि दिल्लीमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तिथे स्मार्ट मीटर आहेत, किंबहुना तिथे मोठ्या प्रमाणात प्रीपेड मीटर्स आहेत. बिहार, आसाम, छत्तीसगड सारखी राज्ये जे प्रगतीच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या तुलनेत फार मागे आहेत, अशा राज्याने सुद्धा या प्रणालीचा स्वीकारलेला आहे. आणि विजेच्या क्षेत्रात हे बघा 2003 साली जो वीज कायदा आला तर या कायद्याच्या प्रियम्बलमध्ये या कायद्याच्या प्रमुख उद्दिष्ट जी होती ती विजेची गळती रोखायची आणि ग्राहकांचं हिताचे संरक्षण करायचे, हा प्रमुख हेतू त्यामागे होता. आज काय होत आहे, अनेक ठिकाणी मीटर रिडिंग एजन्सी जे घेणाऱ्या असतात त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफेस असतो, त्यांची माणसं नियमित काम करत नाही आणि अंदाजे कधी कधी रिडिंग आणून देतात आणि त्याच्यामुळे ग्राहकाच्या हिताचं रक्षण होत नाही. हा पहिला मुद्दा. त्याचप्रमाणे आज या स्मार्ट मीटरच्या माध्यमाचं एक वैशिष्ट्य काय आहे की या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून कोणी जर मीटरला टॅम्परिंग करण्याचा प्रयत्न केला तर ते तातडीने महावितरणच्या लक्षात येणार आहे, कोणत्याही वितरण कंपनीच्या लक्षात येणार आहे आणि त्या माध्यमातून वीज चोरी रोखण्यास आपल्याला यश येणार आहे. आणि जर ही वीज गळती चोरीच्या माध्यमातून जी वीज गळती जर आपल्याला रोखता आली तर स्वाभाविकपणे याचा परिणाम विजेच्या दरावर होऊन भविष्यात अजून ग्राहकाला रास्त दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे बाकी ह्या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्या अफवा आहेत की स्मार्ट मीटरमुळे असं होईल तसं होईल, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. अशी जी स्मार्ट मीटर हा आत्ताच्या मीटरपेक्षा प्रगत आहेत, त्याच्यात सुविधा खूप चांगल्या आहेत, पण मग त्याच्यासाठी ग्राहकाला किती पैसे द्यायला लागतील किंवा इतके 2.5 कोटी मीटर बसवले तर राज्यात विजेचा दर त्याच्यामुळे किती वाढणार आहे? हे बघा, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा अनेक गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता स्मार्ट मीटरचा एकही रुपया हा ग्राहकाच्या खिशातून जाणार नाहीये. असेही काही संभ्रम करण्यात आले की हे हेतुपुरस्पर मीटर महागडे विकत घेण्यात आलेले आहेत आणि केंद्र सरकारचा दर असा आहे पण मीटरची खरेदी किंमत इतकी आहे. वास्तविक पाहता महावितरणने अत्यंत कुशलता वापरून आणि एक खूप चांगल्या प्रकारचं डील केलेलं आहे की यांनी हे मीटर्स डिफर्ड पेमेंटने घेतलेले आहेत आणि त्याचा जो पैसा आपण मीटर कंपनीला देणार आहे दर महिन्याला त्याच्या तुलनेत आपला जो खर्च होत होता मीटरचे रिडिंग आणणे, त्याचे संगणकीकरण करणे, ह्याच्यावरचा होणारा खर्च आणि प्लस बिलिंगच्या ॲक्युरसीमुळे जे डिस्प्यूट निर्माण होत होते आणि त्याच्यामुळे महावितरणचे पैसे थकत होते याचा खर्च, याच्या तुलनेत सुद्धा आपण कमी पैसे मीटरच्या वेंडरला देणार आहोत
आणि या माध्यमातून कोणत्याही ग्राहकाला विजेचा दराच्या माध्यमातून भुर्दंड बसणार नाहीये. या उलट वीज क्षेत्रामध्ये आज जी गळती आहे या गळतीवर नियंत्रण मिळून भविष्यामध्ये त्याचा फायदा विजेच्या दराच्या माध्यमातून ग्राहकांना पास होणार आहे. म्हणजे नेमकं जे काही लोक सांगतायत त्याच्या विरुद्ध होणार आहे ही वस्तुस्थिती आहे. अशी जी महावितरण सरकारी कंपनी आहे आणि मीटर मात्र अदानी कंपनीचे आहेत असं लोक म्हणतात. खाजगी कंपनीचे मीटर आपण कशाला घेतोय? हे बघा, सर्वप्रथम तर मीटर जे आहे हे महावितरणचंच आहे आणि अडाणी जी आहे ही इट इज वन ऑफ द वेंडर. महाराष्ट्रात 4 कंपन्याकडनं आपण मीटर बसून घेतोय, त्यापैकी ती एक कंपनी आहे. त्याच्यामुळे हे अडाणीचं नाव वापरून हेतुपुरस्पर अप्रचार केला जातोय. वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत महावितरणचे मीटर बसून घेत आहे आणि त्यात कोणत्याही एका कंपनीची काही भूमिका अजिबात नाही आहे. आज स्मार्ट मीटर बसवलं तर त्याच्यामुळे उद्या महावितरण प्रायव्हेटाईज होईल, त्याचं खाजगीकरण होईल, अदानीच्या घशात जाईल असं पण काही लोक बोलतात. खरं आहे का ते? पुन्हा एकदा बघा, हा खूप मोठा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय. मला एक सांगा, खाजगीकरण सरकार कधी करतं? जेव्हा एखादी वस्तू स्पर्धेमध्ये, एखादी कंपनी स्पर्धेमध्ये टिकत नाहीये, वर्षानुवर्ष लॉसमध्ये चालत आहे, तेव्हा ती कंपनी नाईलाजाने सरकारला त्याचं खाजगीकरण करायला लागतं. इथे परिस्थिती वेगळी आहे. स्मार्ट मीटर लावून आपण त्या कंपनीचे लिकेजेस प्लग करतोय, देयकाची गुणवत्ता सुधारतोय, ग्राहकांना चुकीच्या देयकामुळे होणारा मनस्ताप आणि त्या माध्यमातून कंपनीवर ग्राहकाचा ओढून घेणारा रोष हा दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून कंपनीला आपण एक सक्षम कंपनी बनवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सक्षम कंपनीचं खाजगीकरण कधी सरकार करत नाही. याउलट मी तर असं म्हणेन की जर आपण सक्षम करण्याचा प्रयत्न नाही केला आणि बदलत्या काळानुसार आवश्यक टेक्नॉलॉजी स्मार्ट मीटर सरकारने अडॉप्ट नाही केल्या तर मात्र याला खाजगीकरण करण्याच्या दिशेने सरकारचा प्रयत्न आहे असं मानायला हरकत राहणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. आशिषजी, धन्यवाद. स्मार्ट मीटर बद्दलचे अनेक गैरसमज आपण दूर केलेत. ग्राहकांना त्याचा किती फायदा होणार आहे हे स्पष्ट सांगितलं. याचा ग्राहकांना अधिक उपयोग होईल असं मला वाटतं. आपण अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, वेळ काढला, याबद्दल मी आपला आभारी आहे.